जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सार्थ श्रीमत दासबोध दशक 20वा समास 5वा चत्वार जिनस। श्रीराम येथून पाहता तेथवरी चत्वार जिन्नस अवधारी। 114 पांचचारी ऐसे आहे। परब्रह्म सकळाहून वेगळे परब्रह्म सकळाहून आगळे। नाना कल्पने निराळे परब्रह्म ते। परब्रह्माचा विचार नाना कल्पनेहून पर। निर्मळ निश्चळ निर्विकार अखंड आहे। परब्रह्म्यास काहीच तुळेना हा एक मुख्य जिनसाना। दुसरा जिनस नाना कल्पना मूळ माया। नाना सूक्ष्म रूप सूक्ष्म आणि कर्दम रूप मुळींच्या संकल्पांचा आरोप मूळ माया। हरिसंकल्प मुळींचा आत्माराम सकळांचा। संकेत नामाभिधानाचा येणे प्रकारे। निश्चळी चंचल ते चेतले मनोनी चैतन्य बोलिले। गुण समानत्वे झाले गुण साम्यैसे। पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या चरणकमलांना कोटी कोटी वंदन करून, तसेच आपले पीठाचे उत्तराधिकारी काणिपनाथ महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होऊन येथे जमलेल्या सगळ्या बंधू आणि भगिनींना श्री गुरुदेव। आज आपण दासबोध ग्रंथातील दशक 20 समास 5 चत्वार जिन्स निरूपण या विषयाचं आपण निरूपण ऐकणार आहोत। पण त्यापूर्वी आपण मागच्या संत संघामध्ये जगद्गुरु माऊलींनी आत्मनिरूपण इतकं सुंदर केलं आणि त्या आत्म्याच्या त्या परब्रह्माच्या विवेचनामध्ये आपण त्यांनी इतकं सुंदर आत्मचिंतन केलं की आपण वेळेचंही भान विसरलो। कारण जगद्गुरु माऊलींच्या या अमृततुल्य बोधाने सगळे आपण भारावून गेलो होतो। आज तोच भाग आपण या समासामध्ये बघणार आहोत। पण त्या अगोदर समर्थांनी या समासामध्ये आपल्याला संपूर्ण ब्रह्मांडाची रचना कशी आहे, मागच्या अनेक समासामध्ये याची आपण जाणलेलं आहोत की हे संपूर्ण रचना ही कशी आहे, तीच आज या पहिल्या 14 ओव्यांमध्ये समर्थांनी दिलेली आहे, ती आपण बघूया। संपूर्ण विश्व, संपूर्ण ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड हे कशाने व्यापलेलं आहे, तर फक्त 4 जिन्स,
ते कोणते? तर पहिला जो आहे ते म्हणजे परब्रह्म. हे परब्रह्म हे कसं आहे? ते निर्मळ आहे, निश्चळ आहे, शाश्वत आहे, अखंड आहे आणि महत्त्वाचं ते कल्पनेच्याही पलीकडं आहे. ते चराचरात व्याप्त आहे, अनंत ब्रह्मांडात ते व्यापलेलं आहे आणि ब्रह्मांडाला व्यापूनही उरलेलं आहे. असं ते निश्चळ निर्मळ असं ते परब्रह्म. हे पहिला विभाग, हा पहिला जो जिन्स म्हटलेला आहे, जो विभाग म्हटलेला आहे ते परब्रह्म. जिन्नस म्हणजेच वस्तू. आता याच परब्रह्मातून काय झालं तर परब्रह्माला एकोम स्फुरण झालं आणि या स्फुरणातूनच काय निर्माण झालं तर मूळ माया. हा मूळ माया ही निर्माण झाली आणि आज संकल्पालाच आपण हरिसंकल्पसुद्धा म्हणू शकतो. आता या मूळ मायेची निर्मिती या परब्रह्मातून झाली आणि या मूळ मायेची समर्थांनी ही 14 नावं आपल्याला दिलेली आहे. ती कोणकोणती? तर बघा, प्रकृती पुरुष, अर्धनारी नटेश्वर, अर्धनारी नटेश्वर, जगज्योती, परमविद्या परमेश्वरी, जगदेश्वरी, महामाया, मौनगर्भा, जीवनकला, अशी 14 नावं या मूळ मायेची आहे. आणि या मूळ मायेची 14 नावं, परंतु या मूळ मायेतून गुणमाया निर्माण झाली, हा मुख्य भाग. या गुणमायेतून ती 3 गुण निर्माण झाले आणि या गुणमायेलाच आपण गुणशोभिनी सुद्धा असं म्हणतो. हे 3 गुण कोणते? तर सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. या 3 गुणातून आपल्याला जो तमोगुण आहे, या तमोगुणातून पंचमहाभूतांची निर्मिती झाली. हा या जीवसृष्टीतला तिसरा विभाग. दुसरा विभाग कोणता आहे तर तो मूळ माया आणि तिसरा विभाग जो आहे तो म्हणजे तमोगुणातून जे पंचमहाभूतांची निर्मिती झाली तो तिसरा विभाग. आता हे पंचमहाभूते कोणती? तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या पंचमहाभूत यांच्यामध्ये जाणीवेचं रूप अतिशय सूक्ष्म आहे आणि हेच पंचमहाभूत चराचर व्याप्त आहे. याच पंचमहाभूतातून काय निर्माण झालं तर पंचमहाभूतांनी 4 खाणी निर्माण केल्या. त्या खाणी कोणत्या आहेत? तो चौथा विभाग जो महत्त्वाचा सांगितला तो 4 खाणींचा पंचमहाभूतांनी 4 खाणीतून निर्माण केलं. आणि ते 4 खाणी कोणत्या? तर अंडज, जारज, स्वतेज आणि उद्वज. या 4 खाणीतून अनंत अनंत कोटीचे जीवजंतू हे निर्माण झाले आणि त्यालाच आपण काय म्हणतो 84 लक्ष योनी. या सगळे जीवजंतू 4 याने फोडून सांगा ना, विस्तृत स्वरूपात सांगा ना. जे 4 खाणी कोणकोणत्या आहे तर त्या अंडज, ज्या अंडरूपाने आपल्याला ते जीव निर्माण होतात. मग सगळ्या प्रकारचे जे अंड असते त्या अंडजामधून जे निर्माण होतात ते अंडज. अंडज म्हणजे अंडी. अंडी. त्या अंड्यातून जे जीव निर्माण होतात ती योनी आहे अंडज योनी किंवा ती खाणी किंवा ती कॅटेगरी अंडज म्हणू आपण त्यांना. म्हणजे असे काही प्राणी आहे की ते अंड्यातून जन्माला येतात, तो अंडज. हां, पुढे जारज. आता जारज जे आहे तर ते म्हणजे जारज, उद्वज आणि स्वतेज ह्या 3 मध्ये काय विभागलेले तर जलचर, उभयचर आणि जारज म्हणजे पोटातून निर्माण होणं. पोटात. तो अंड नाही. माणूस हा जारजमध्ये येतो, तर माणसाचं अंड घातलं जात नाही. माणूस जसा जन्माला येतो तशा प्रकारे काही प्राणी जन्माला येतात, त्यांची अंडी नसतात. आईच्या पोटामध्ये तो जार निर्माण होतो, म्हणजे पिंड तयार होतं आणि त्याच्यातून जन्म होतो, ते जारज. पुढे जो स्वतेज आहे म्हणजे स्वतःपासून निर्माण झालेला. स्वदेज म्हणजे घाम. घाम. आपल्या घामापासून निर्माण होतो. म्हणजे उदाहरणार्थ जो मकर ध्वज आहे हा मारुतीरायाच्या घामापासून निर्माण झाला. मारुतीरायाच्या घामापासून मगरीनं तो घाम गिळला आणि त्याच्यातून मकरध्वज निर्माण झाला. असे काही प्राणी आहेत की त्या घामातून निर्माण होत राहतात. पुढे उद्वज म्हणजे आकाशात विहार करणारे. उद्वज म्हणजे मोर. मोर जे आहे तर मोराचा कधी संग होत नाही. मोराला आनंद झाला, पाऊस पडू लागला की मोर आनंदाने नाचू लागतो. नाचू लागला की त्याच्या डोळ्यातून अश्रू येत असतात, ते लांडोर टिपत असतात आणि त्याच्यातून पिल्लांची उत्पत्ती होत असते. तर असे जे आहेत ते उद्वज. किंवा
मारुतीरायांच्या भुभुकारानं श्रीलंकेमध्ये, म्हणजे आताच्या श्रीलंकेमध्ये, म्हणजे त्यावेळचं जे सिंहल द्वीप होतं तिथल्या ज्या स्त्रिया होत्या त्या गर्भवती राहायच्या. मारुतीराया ब्रह्मचारी होते, परंतु मारुतीरायाच्या नुसत्या भुभुकारानं त्या स्त्रिया गर्भवती राहायच्या, पण पुरुषाचा पिंड गळून पडायचा. म्हणून त्या स्त्रियांनी मारुतीरायाची तपस्या केल्याने सांगितलं आमच्या देशामध्ये एक तरी पुरुष निर्माण झाला पाहिजे, म्हणून तुम्ही प्रत्यक्ष महिलांशी संग करावा. त्या मारुतीनं सांगितलं की हे मला शक्य नाही, मी ब्रह्मचारी आहे, तर हे मला काही शक्य होणार नाही, परंतु मी माझा अंश पाठवून देईन. आणि त्यामुळे मच्छिंद्रनाथांना त्यांनी तिकडे पाठवून दिलं. आणि मच्छिंद्रनाथांपासून तिथे धर्मनाथ झाला, त्या राणीला, सिंहलद्वीपच्या राणीला धर्मनाथ झाला. आणि मग मच्छिंद्रनाथ तिथे अडकून पडलेले आहेत, त्यांना आणलं पाहिजे म्हणून गोरक्षनाथ गेले आणि चलो मच्छिंद्र गोरख आया. तर अशा प्रकारे म्हणजे भुभुकारापासून, आवाजापासून उत्पत्ती होणे, श्री गुरुदेव अशा प्रकारचे 4 खाणी आहेत. श्री गुरुदेव माऊली, खरंच जगद्गुरूंच्या सानिध्यात आलं आणि संतसंगात आलं तर आपलंही ज्ञान किती वाढतं. कारण जे ज्ञान मला नव्हतं ते ज्ञान आज तुम्हा आम्हाला सगळ्या जगद्गुरूंनी माऊलींनी सांगितलं. आणि म्हणून संतसंग, जगद्गुरूंच्या सानिध्यात आलं, संतसंगात आलं की जे माहिती नसतं ते खरंच माहिती होतं. आणि आम्हाला असे हात धरून आपली माऊली आपल्याला खूप पुढे घेऊन जातात. आणि खरंच खूप अभिमान वाटतो की आज जे माऊलींनी सांगितलं ते खरंच मलाही माहिती नव्हतं. थोडा अभ्यास कमी पडतो. आणि खरंच आज तुम्हा आम्हाला जगद्गुरू माऊलींनी अतिशय सुंदर याचं 4 खाणीचं वर्णन केलेलं आहे. अशा या 4 खाणीमध्ये समर्थ म्हणतात की 84 लक्ष योनी जीव जंतू सगळे या 4 खाणीमध्ये येतात. या 4 खाणीमध्ये अनेक प्रकारचे प्राणी आहे, परंतु समर्थांनी सांगितलं या समासामध्ये 14 ओवीपासनं असा हे तर जग आपण बघितलेलंच आहे 4 खाणीपर्यंत. परंतु या सगळ्यांमध्ये जर कोण श्रेष्ठ असेल तर समर्थांनी सांगितलं तो नरदेह श्रेष्ठ आहे. या नरदेहामध्येच आपल्याला काय केलं पाहिजे, सगळ्यात दुर्मिळ असा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. कारण इतर प्राण्यांमध्ये 84 लक्ष योनीतल्या प्राण्यांमधले सगळ्यात श्रेष्ठ जर नरदेह आहे, पण त्याच्यामध्ये इतर प्राण्यांपेक्षा काय जास्त आहे तर ती बुद्धी आहे. आणि ती बुद्धी आम्हाला परमेश्वराने दिलेली आहे. त्या बुद्धीचा विवेकाने जर उपयोग केला तर नक्कीच या मनुष्य देहाचं आपल्याला काय करता येईल, सार्थक करता येईल. म्हणून समर्थांनी इथं म्हटलेलं आहे की नाना इतके जो नरदेह आहे तो कसा, सुकृतांचे फळ तोची नरदेह, नाना सुकृतांचे फळ तोची नरदेह केवळ त्याही मध्ये भाग्य. योनी आहे 84 लक्ष योनीमध्ये 83,99,999 ज्या योनी आहेत ह्या अधिक मनुष्य योनी असे मिळून 84 लक्ष योनी आहेत. हे 4 खाणीमध्ये उत्पत्ती ह्यांची आहे. 4 खाणीमधून कोण कसं जन्माला येणार त्याच्यासाठी ते 4 खाणी समजून सांगितलेले आहेत. आता या 4 खाणींमध्ये श्रेष्ठ कोण तर मनुष्य योनी. मनुष्य देह हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. का तर त्याचं वर्णन आता ताई करणार आहेत, ते ऐकूया आपण. आणि त्यामुळे जे वर्णन करणार आहेत असे गुण फक्त आणि फक्त मानवी योनीमध्येच आहेत किंवा मानवी देहातच आहेत. म्हणून या देहाला नरदेह म्हणतात. नर याचा अर्थ लिंगाशी काही संबंध नाही, स्त्रीलिंगी की पुल्लिंगी, म्हणजे पुरुषांचाच देह फक्त पवित्र का असं नाही. किंवा जे प्राणी आहेत 84 लक्ष योनीमध्ये जे प्राणी आहेत त्यातले फक्त पुरुषच श्रेष्ठ आहेत का, मग त्याच्यामध्ये पण नर आहे ना, तर त्यातले श्रेष्ठ आहेत काय, तर समर्थ रामदास स्वामींना की कुठल्याही साधू संतांना तसं सांगायचं नाही. मनुष्य देहाला नरदेह असं खास नामाभिधान दिलेलं आहे. ती पदवी आहे, तो अलंकार आहे या मनुष्य देहाचा. कारण या मनुष्य जन्मामध्येच आपण मुक्ती मिळवू शकतो, मनुष्य देहामध्ये आपल्याला प्रगती करता येते. आपण ताई आता काय सांगतात या मनुष्य देहाचं महत्त्व ते आपण ऐकूया. श्री गुरुदेव माऊली, या आपल्याला सर्वश्रेष्ठ हा अलौकिक असा कोहिनूर हिऱ्यासारखा आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. मनुष्य देह हा प्राप्त झालेला आहे. आणि या मनुष्य देहामध्येच आपल्याला विवेक, आत्मनात्म विवेक आणि सारासार विवेक, बघा समर्थांनी मागे अनेक समस्यामध्ये याचं खूप सुंदर असं निरूपण केलेलं आहे. मग या विवेक कोणता करायचा आहे, बुद्धी तर दिलेली आहे, पण ती बुद्धीचा वापर आपण विवेक कोणता करायचा आहे तर आत्मनात्म विवेक आणि सारासार विवेक जर आपण केला तरच आपल्याला या नरदेहाचं सार्थक करता येईल. आणि आपल्याला ज्या परमेश्वराने या नरदेह कशासाठी दिलेला आहे तर भौतिक सुख मिळवण्यासाठी दिलेला आहे का तर नाही.
तो आपल्याला दिलेला आहे त्या परमेश्वराने, की जो चराचरात व्याप्त आहे, जो शाश्वत आहे, जो निर्मळ आहे, जो अखंड आहे, तो तुझ्यात तो माझ्यात या चराचर सृष्टीमध्ये जो आहे त्याची ओळख करून गेला, त्याला जाणण्यासाठी हा आपल्याला नरदेह त्या परमेश्वराने दिलेला आहे. आणि या नरदेहाचं सार्थक कधी होईल तर ज्यावेळेस तो आपल्याला कळेल, ज्यावेळेस त्याला आपण जाणू, जो माझ्यात आहे, तो सगळ्यात आहे, त्याला मी जाणलं तरच या नरदेहाचं सार्थक होईल ना, अन्यथा होणार नाही. मग सार्थक काय करायचं आहे? म्हणून इथं कबीरजी काय म्हणतात ते बघा, पशु का होत पनैया नर का कछू ना होय, नर एक बार करणी करे तर नर का नारायण बन जाय. ह्या नरदेहामध्येच अमरच्या जवळ एवढी शक्ती आहे की आम्ही नराचा नारायण होऊन जातो. नारायण होण्यासाठी काय करायला पाहिजे? असंच होईल का? तर त्यासाठी विवेक करायला पाहिजे. मग विवेक काय? तर एक विचार येतो. तो कसला? तर सार काय आणि असार काय. हे संपूर्ण जगसृष्टी ही सार आणि असाराने व्यापलेली आहे. मग याच्यात काय? तर सत्य पण आहे आणि असत्य पण आहे. मग ते शोधायचं आहे, ते विवेकाने शोधायचं आहे. मग असाराचा त्याग करणं, असाराचा त्याग करणे साराचं सार शोधणं. मग सार काय? ते परब्रह्म आहे, ते सत्य आहे, ते आत्मवस्तू आहे, ते स्वरूप ज्ञान आहे, त्याला प्राप्त करून घ्यायचं, याला सार म्हटलं जातं. आणि असार म्हणजे काय? तर जे जे या चर्मचक्षुने दिसतं ते सगळं काय? असार आहे. त्याचा त्याग झाल्याशिवाय आपल्याला त्या परमतत्वापर्यंत आपल्याला पोचता येणार नाही. म्हणून जर हे विवेक करायचा असेल, आत्मानात्म विवेक आणि सारासार विवेक करायचा असेल, तो ग्रंथ वाचून होईल का? तो देवतेची पूजा करून होईल का? तर अजिबात नाही. मग यासाठी ज्यांनी तो जाणला आहे, ज्यांनी त्याला ओळखलं आहे, ज्यांनी त्याची प्रचिती घेतलेली आहे, अशा संतांच्या, अशा सद्गुरूंच्या सानिध्यात गेल्याशिवाय आम्हाला ते आत्मतत्व आम्ही जाणू शकणार नाही. यासाठी मी इथे एक छोटासा दृष्टांत देते की बघा, आम्ही या भौतिक सुखामध्ये इतके काही लिप्त झालेलो आहोत, ते आमचा हा नरदेह फुकट व्हायला जातोय त्याचंही आम्हाला भान नाही आहे. पण सद्गुरूंच्या सान्निध्यात गेलं आणि त्यांच्या आत्मबोधाने आम्हाला कळतं की अरे रे रे, आपण खूप चुका करतोय, आपण या विवेकाने जर वागलं तर माझा जन्माचं सार्थक होईल. तर बघा, इथे छोटासा माऊलीने दिलेलाच दृष्टांत आहे भर्तरी राजाचा. भर्तरी राजा हा, त्याला अनेक राण्या होत्या, पण पिंगला नावाची जी राणी होती ना, तर ती त्याला खूप आवडती होती. आणि या पिंगला राणीवर तो अतिशय प्रेम करायचा. आणि त्या दोघांचा एकदा संवाद झाला. ती पिंगला त्याला म्हणते, राजाला म्हणते की मी तुमच्याशिवाय एक क्षणभरही जगू शकणार नाही. तेव्हा एक दिवस असा योग येतो की तो शिकारीला जातो. राजा जेव्हा शिकारीला जातो त्यावेळेस त्याला आठवण येते की आपण या पिंगलेची परीक्षा घेऊया. आणि म्हणून वाघाची शिकार करतो. वाघाच्या रक्तामध्ये स्वतःचे कपडे भिजवतात आणि शिपायांकरवी राणीला निरोप देतात की वाघाची शिकार करताना भर्तरीच राजाचा मृत्यू झाला. आता एवढंच तिने ऐकलं आणि ती त्या वस्त्रासहित काय करते तर चिता रचते आणि स्वतः त्या चितेमध्ये आपली सती जाते. आता ही सती गेलेली ही वार्ता राजापर्यंत पोहोचण्याला थोडा वेळ लागतो. राजाला जेव्हा कळतं की पिंगला ही आपली सती गेली, राजाला अमाप दुःख होतं. तो घाई गडबडीत त्या राज्यात येतो आणि स्मशानात जातो. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. पिंगला राणी ही भस्मसात झालेली असते. राख तेवढी शिल्लक राहते. आणि त्या भर्तरीचा एवढा आक्रोश होतो, एवढा दुःखाच्या सागरामध्ये तो लोटला जातो. पिंगला 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 करून करून तो रडत राहतो, आक्रोश करत राहतो, ऊर बडबडत राहतो. आणि एक नाही दोन नाही हो, तब्बल 12 वर्ष तो शोकसागरामध्ये बुडालेला असतो. परंतु ज्यावेळेस त्या शोकाच्या त्या मोहमायेतून त्याला बाजूला करायचं असतं त्यावेळेस सद्गुरू हे बघा कसे धावून येतात. आणि तेव्हा मच्छिंद्रनाथांच्या आदेशाने गोरक्षनाथ त्या ठिकाणी त्या स्मशानात येतात. ते युक्ती करतात, स्वतःजवळ माठ घेतात. तो माठ त्या स्मशानात घेऊन जातात. ठेच लागण्याचा निमित्त होतं, तो माठ फुटतो. परंतु ते माठ फुटल्यानंतर ते जोरजोरात आक्रोश करतात, माझा माठ फुटला, माझा माठ फुटला, आता हा माझा माठ कसा मला परत मिळेल. त्यावेळेस भर्तरी म्हणतो, अरे एवढूसा 1.5 दमडीचा तुझा माठ आहे, तो फुटला म्हणून तू एवढा का रडतो. त्यावेळेस तो म्हणतो, तू का रडतोस. म्हणे माझी पिंगला नावाची सुंदर बायको जिच्यावर प्रेम करत होतो ती गेली. त्याच वेळेस ते म्हणतात, अरे हाडामासाचा देह, नाशिवंत देह, तो एक ना एक दिवस जाणारच आहे, मग तू रडतोस कशाला. त्यावेळेस त्याला आपल्या बायकोलाची किंमत केल्यासारखं वाटतं, त्याला खूप राग येतो. तेव्हा गोरक्षनाथ म्हणतात की अरे माझ्या सद्गुरूंच्या कृपेने मला तुझ्या हजारो पिंगला निर्माण करण्याचं माझ्यामध्ये सामर्थ्य आहे, पण माझा फुटलेला माठ तुला बनवता येईल का. त्यावेळेस
त्या सद्गुरूंच्या कृपेने विभूती काढतात, ती राखेवर टाकतात आणि त्यावेळेस हजारो पिंगला गोरक्षनाथ निर्माण करतात आणि तिथे त्यांना आत्मबोध करतात की बाबा रे, हा नाशिवंत देह आहे, तो एक ना एक दिवस जाणार आहे. तू असे 12 वर्ष तिथे त्या शोकसागरात तू बुडालेला आहे, परंतु हेच 12 वर्ष तू या जन्माचं सार्थक करण्यासाठी घालवलं असेल असतं तर आज कुठेच्या कुठे गेला असता. परंतु सद्गुरूंच्या आत्मबोधाने हे निसर्ग चक्र थांबणार नाही आहे, म्हणून तू चल माझ्याबरोबर. आणि त्यावेळेस त्यांच्या जी डोळ्यावरची जी ममतेची जी वासनेची त्यांना त्यांचा विवेक जागृत करतात. एक आपण अभंग, या विवेकावरच एक मी अभंग लिहिलेला आहे, तो अभंग म्हणूया आणि पुढे जाऊया. पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, जग शून्य माया, 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 जग शून्य माया. पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, जग शून्य माया, जग शून्य माया, जग शून्य माया, जग शून्य माया. वासनादी विकार जडता शरीरा, वासनादी विकार जडता शरीरा. हे मना घे तू ध्याना, हे मना घे तू ध्याना, हे मना घे तू ध्याना, हे मना घे तू ध्याना. पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, जग शून्य माया, जग शून्य माया, जग शून्य माया, जग शून्य माया. पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, जग शून्य माया, जग शून्य माया, जग शून्य माया, जग शून्य माया. माया ही लबा ग्रासले इंद्रिया, माया ही लबाड ग्रासले इंद्रिया. तेणे सारे यंत्र गेले गेले वाया, तेणे सारे यंत्र गेले गेले वाया. पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, जग शून्य माया, जग शून्य माया, जग शून्य माया, जग शून्य माया. पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, जग शून्य माया, जग शून्य माया, जग शून्य माया, जग शून्य माया. ब्रह्म वसे आत जेणे शरीर झाले सार्थक, ब्रह्मसे आत जेणे शरीर झाले सार्थक. परिताठाभिमान आम्हा निरर्थक, परिताठाभिमान आम्हा निरर्थक. पाप
पाप आणि पुण्य सारा होय भ्रम जग शून्यमय जग शून्यमय जग शून्यमय जग शून्यमय पाप आणि पुण्य सारा होय भ्रम पाप आणि पुण्य सारा होय भ्रम जग शून्य माया जग शून्य माया जग शून्य माया जग शून्य माया नरेंद्र म्हणे ब्रह्म मी सर्व आहे नरेंद्र म्हणे ब्रह्मा मी सर्व आहे परी झाला भ्रमतेने ओळख नोहे परी झाला भ्रमतेने ओळख नोहे पाप आणि पुण्य सारा होय भ्रम पाप आणि पुण्य सारा होय भ्रम जग शून्यमय जग शून्यमय जग शून्यमय जग शून्यमय पाप आणि पुण्य सारा होय भ्रम पाप आणि पुण्य सारा होय भ्रम जग शून्य माया जग शून्य माया जग शून्य माया जग शून्य माया या अभंगामध्ये सगळ्या समासाचा सार मी सांगितलेला आहे. त्याचा अभ्यास केला तर नक्की कळेल. कारण आज अशी अवस्था आलेली आहे की हा अभंग या वयात कळणार आहे. सुकृत दर्शनी जर आपण विचार केला तर पाप नाही कसं म्हणतं. सगळ्या शास्त्रात सांगितलं पाप, सगळ्या शास्त्रात सांगितले पुण्य. मग हे नाही कसं म्हणतात. तर त्यावेळच्या वयासाठी हा अभंग नाही आहे. आता मानसिकतेचं वय आपलं बदललं आहे. कारण आपण आता 195 समास ऐकलेले आहेत. तेव्हा आपण अशा उंचीला पोचलेलो आहोत की हे पाप पुण्य ही माया हे सगळं भ्रम आहे. सगळीकडे मीच भरलेला आहे. परंतु हा ताटाभिमान जो आहे आम्हाला, हे 3 गुण जे आमच्यामध्ये आहेत, ह्या 3 गुणामध्ये मुळे आम्ही आमची ओळख विसरलो आहे. मी सारांश रूपानं त्या अभंगाचा अर्थ सांगितलं. समर्थ रामदास स्वामींना या समासामध्ये तेच सांगायचं आहे की 4 लक्षणानं 4 जिन्सानं, त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर 4 जिन्सानं युक्त असा परमात्मा आहे. परंतु तो या 4 गोष्टींमुळे, आता 4 गोष्टी कोणत्या त्या पूर्वार्धामध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे या 4 गोष्टींमुळे आपण भ्रमित झालेलो आहोत. खरं म्हणजे जे तिकडे आहेत तिथे आहे तेच आपल्यामध्ये आहे. आणि तेच आम्ही सद्गुरू किंवा संत सांगत असतात. तोच मी जो चरात आहे तोच तू आहेस बाबा. त्यामुळे हा भ्रम निघून जाण्यासाठी गुरुना शरण जा. गुरूंच्या पायी ठेवी तू विश्वास, दासांचा दास होई त्याचा. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की गुरूंच्या चरणावर डोकं ठेव, गुरूंच्या चरणावर गुरूंच्या पायावर विश्वास ठेव आणि दासांचा दास हो. एकदम मी कोणी नाही अशा प्रकारचा ज्यावेळेला निराभिमानी होऊन तू पूर्ण शरण जाशील. बघा मंदिरामध्ये आपण नेहमी दर्शन घेताना पुढ्यात कासव असतं, घंटा असते, घंटेला टन करतो. म्हणजे काय करतो माहिती आहे, देवाला सांगतो देवा मी आलो आहे. त्यानंतर कासव असतं, ते कासव त्याच्या पाय देऊन यायचं नसतं, ओलांडून पुढे येतो. कासव बघून आपण पुढे येतो. त्याच्यातून काय शिकायचं असतं, ह्या कासवासारखे शरण जा. ते कासव आपले बघा ज्यावेळी प्रसंग येतो त्या पूर्ण शरीर खेचून घेतं, संपूर्ण शरीर आपल्यामध्ये खेचून घेतं. तशा प्रकारे हे जे 3 गुण आहेत, ज्या गुणांमुळे आपण भ्रमात पडलेलो आहोत, पाप पुण्याच्या लढाईमध्ये अडकून पडलेलो आहोत. मी मोठा की तू लहान,
या भानगडीमध्ये जे पडलेलो आहोत ते सर्वातून बाहेर यायचं आहे. त्याच्यातलं सार आणि असार निवडून बाहेर यायचं आहे, ते म्हणजेच विवेक. त्या गोष्टीलाच विवेक म्हणतात. तेव्हा समर्थ रामदास स्वामींनी सांगायचं की आता 195 समास आपण सगळ्यांनी ऐकलेले आहेत, ते आता आपल्यातला विवेक जागृत करा. तो असा विवेक जागृत करा की मला मोक्ष तर मिळवायचाच आहे, कारण मनुष्ययोनी आहे. या मनुष्ययोनीमध्ये मोक्ष मिळवल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण मनुष्ययोनीमुळे नाना सुकृतांचे फळं तोची नरदेह केवळ, म्हणजे नाना सुकृतांचं फळ गाठीला असल्यामुळे मनुष्य जन्म मिळाला. म्हणजे ही परमेश्वरानं आपल्याला संधी दिलेली आहे. परमेश्वराची जाणूबुजून एक मनुष्ययोनी म्हणजे निर्मिती आहे. परमेश्वरानं जाणूबुजून ती निर्मिती केलेली आहे. ज्या अर्थी त्यानं निर्माण केलं आहे तर त्याचा उद्देश तो सफल करणार आहे. म्हणजे आपल्याला तर मागं नाही येता येणार. या योनीत तर आलेलो आहोत, जन्माचं कल्याण तर केलं पाहिजे. मग जन्माचं कल्याण करण्यासाठी त्यांनी 2 मार्ग सांगितलेत की एक कासवा म्हणजे पक्षाच्या गतीनं जा किंवा एक मुंगीच्या गतीनं जा. आता पक्षाच्या गतीनं जाणं शक्य नाही आहे ना, तर एक ते 195 समास होईपर्यंत कधीच गेलो असतो आपण. पण मुंगीची गती अजूनसुद्धा आपल्यासाठी संपलेली नाही आहे. मुंगीच्या गतीनं जाऊया, पण विवेक जागरूक ठेवून जाऊया की मी 100% मोक्ष मिळवणारच आहे. मला मोक्ष मिळण्यासाठीच जन्म मिळालेला आहे. म्हणून मी कुठल्याही परिस्थितीमध्ये संत संग सोडणार नाही. तुकोबारांनी काय मागितलं? हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. न लगे मुक्ती धन संपदा, मला मुक्ती नको, धन नको, संपदा नको, संत संग देगा सदा. संताची संगत दे, गुरुची संगत दे, हेच आज मागूया. आणि इथं ह्या कार्यक्रमाचा आपण समारोप करूया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.